आज आपण गाड्यावर मिळते अशी चमचमीत अंडा भुर्जीची रेसिपी करणार आहोत। करायला अगदी सोपी आहे। घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये ही भुर्जी पटकन होते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। साहित्य बघून घेऊ। 5 अंडी फोडून घेतली आहे, 2 चमचे बटर घेतलं आहे, 3 मीडियम साईजचे कांदे कापून घ्यायचे आहेत, त्यानंतर 2 टोमॅटो घ्यायचे आहेत, 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। यामध्ये आपण तेलाचा सुद्धा वापर करणार आहोत फोडणीसाठी आणि काही पावडर मसाले, ते मी तुम्हाला पुढे कृतीमध्ये दाखवते। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे बटर टाकायचं आहे। बटर चांगलं मेल्ट झालं की यामध्ये जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा। जिरं हे छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये लगेचच हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। हिरव्या मिरच्या 1-2 सेकंद परतून झाल्यावर यामध्ये लगेच आपण कांदा घालून घ्यायचा आहे। आता कांदा आणि हिरवी मिरची फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायची आहे। तीन ते 4 मिनिटं कांदा व्यवस्थित परतवून झाल्यावर यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा यामध्ये बारीक कापणं आवश्यक आहे। त्याशिवाय गाड्यावरची भुर्जीची जी टेस्ट असते ती येत नाही। त्यामुळे कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक कापून घ्या। आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटोही व्यवस्थित शिजून जाईल आणि भुर्जीकडे एकसारखं मीठ लागलं जाईल। आता 2-3 मिनिटं मी हे वाटण छान असं परतवून घेते आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळदही छान 1-2 मिनिटं परतवून घ्यायची आहे। त्यानंतर अगदी अर्धा चमचा छोटा लाल तिखट घालायचा आहे। घरगुती लाल तिखट असतं, मी तेच वापरलं आहे। त्यानंतर यामध्ये जी अंडी आपण फोडून ठेवली होती ती 5 अंडी मी यामध्ये टाकून घेतली आहे। आता अंडी टाकल्यानंतर लगेच आपल्याला चमच्याने मिक्स करायचं नाही आहे। त्यावर 1-2-3 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची आहे। अंडे हे अर्धवट शिजून आल्यामुळे भुर्जी ही पटकन होते। आता 2-3 मिनिटं झाकण ठेवून झाल्यानंतर मी आता भुर्जी ही संपूर्ण मिक्स करते। गॅसची फ्लेम इथे आपण आता मीडियम ठेवायची आहे आणि भुर्जी एकसारखी अशी मिक्स करून घ्यायची आहे। भुर्जी ही बारीकच छान लागते, त्यामुळे एकसारखी अशी ही भुर्जी मिक्स करत राहायची आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये मी चिकन मसाला टाकते आहे। अर्धा चमचाच घालायचा आहे, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लाल तिखटही वापरले, त्यामुळे अगदी अर्धा चमचा तुम्ही चिकन मसाला टाका। सगळ्यात शेवटी यावर मी कोथिंबीर घालते आहे आणि परत भुर्जी ही मिक्स करते आहे। तयारच झाली आहे आपली इथे अंड्याची भुर्जी। ही भुर्जी तुम्ही पोळीबरोबर, पावाबरोबर किंवा भाकरीबरोबरही खूप छान लागते। गरम गरम भुर्जी ही पावाबरोबर छान लागते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।